नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता भूमी आणि संकर्षण चौकशीसाठी आलेले असतात. मेडिकल काउन्सिलचे सगळे मेंबर बसलेले असतात. विवेक सर म्हणत असतात की बसा डॉक्टर संकर्षण आणि भूमी मॅडम बसा. तेव्हा इथे दोघेही बसल्यानंतर विवेक सर म्हणतात की संकर्षण, तुम्ही चौकशीसाठी रेडी आहात ना? तेव्हा संकर्षण म्हणतो, हो मी अगदी रेडी आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की ही चौकशी पहिली आणि शेवटची असेल. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की हा संकर्षण एवढा कॉन्फिडंट कसा काय आहे की ही पहिली आणि शेवटची चौकशी आहे असं याचं म्हणणं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता विवेक सर काही प्रश्न विचारायला जाणार तेवढ्यातच भूमी म्हणते, सर एक मिनिट, सॉरी मी तुम्हाला मध्येच थांबवते, पण संकर्षणच्या बाजूने जर मी काही शब्द बोलले तर तुम्हाला चालणार आहे का? म्हणजे मी तुम्हाला विनंती करते, तुमची परवानगी असेल तर संकर्षणच्या बाजूने मला थोडं बोलायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, का म्हणून, कशाला? चौकशी त्यांची आहे ना, मग भूमी मॅडम तुम्ही त्यांच्या बाजूने का बरं बोलाल? तेव्हा इथे आता विवेक सर म्हणत असतात, काही हरकत नाही, भूमी मॅडम नक्कीच त्यांची बाजू मांडू शकतात, त्या त्यांच्या मिसेस आहेत ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, थँक्यू सर, म्हणजे मला इथे तुम्हाला सांगायचं आहे की संकर्षण निर्दोष आहेत, त्यांनी काही केलेलं नाही आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. तेव्हा भूमी म्हणत असते की मी इथे तुम्हाला आता जे काही दाखवणार आहे किंवा जे सांगणार आहे त्याच्यानंतर कदाचित प्रश्नांची दिशा बदलेल किंवा कुणीही काही प्रश्न विचारणारच नाही असं मला वाटतं आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, भूमी मॅडम प्रस्तावना नको आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना लवकर लवकर सांगा, आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, ठीक आहे रागिनी मॅडम, मी मुद्द्यावरतीच येते. तर इथे भूमी म्हणत असते की डॉक्टर संकर्षण निर्दोष आहेत कारण त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला आम्ही इथे आलो नाही. तेव्हा भूमी म्हणते की मी फक्त बोलत नाही आहे, तर माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत. तेव्हा भूमी विवेक सरांना म्हणते, सर तुमची काही हरकत नसेल तर मला तुमचा लॅपटॉप मिळेल का? मला जरा पेनड्राईव्हची क्लिप तुम्हाला सगळ्यांना दाखवायची आहे. तेव्हा इथे विवेक सर लगेचच आपला लॅपटॉप इथे भूमीला देतात. भूमी विनंती करते, त्याच्यामुळे सरांनी आपला लॅपटॉप दिलेला असतो. तेव्हा भूमी आपल्याकडे असलेला पेनड्राईव्ह त्या लॅपटॉपला आता जॉईन करते आणि लॅपटॉपला जॉईन केल्यानंतर संपूर्ण फुटेज इथे मोठ्या स्क्रीनवरती भूमी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे लॅपटॉपला पेनड्राईव्ह लावल्यानंतर इथे आता महत्त्वाचं फुटेज सुरू होतं. तेव्हा भूमी म्हणत असते की सर हा माणूस बघा. तर इथे दीपक आता खाली वाकलेला असतो, त्याच्या तोंडाचा मास्क हा सरकलेला असतो. तेव्हा त्याचे डोळे टपटपीत दिसत असतात. घारे डोळे बघितल्यानंतर भूमी म्हणत असते की सर हा माणूस बघा, सगळेजण बघा, हा माणूस मला संशयास्पद वाटतोय. तर इथे आता कोलतेचा खून किंवा त्याला जे काही मारण्यात आले ते हॉस्पिटलमध्ये केलेलं काम नाही आहे, ते कुठल्या डॉक्टरांनी किंवा स्टाफने केलेलं काम नाही आहे, तर कोलतेला मारणारा माणूस, त्याला चुकीचं इंजेक्शन देणारा माणूस हा बाहेरचाच कुणीतरी आहे आणि तो व्यक्ती म्हणजे हा माणूस आहे तो. तेव्हा इथे आता भूमी जे काही बोलत असते, रागिनी म्हणते, आम्ही कसा विश्वास ठेवायचा? सांग ना, आम्ही का विश्वास ठेवायचा की त्या माणसाने इंजेक्शन दिलं आहे म्हणून? तेव्हा भूमी म्हणत असते की त्याचंही फुटेज दाखवते मी तुम्हाला मॅडम, तुम्ही बघा तर खरं, संपूर्ण फुटेज तुम्ही बघा. तेव्हा भूमी म्हणते की हा माणूस इथे वॉर्ड बॉय म्हणून आला, त्याच्यानंतरला डॉक्टर संकर्षण यांनी जेव्हा कोलतेला ऑपरेट केलं होतं तेव्हा कोलते स्टेबल होता आणि तेव्हा डॉक्टर संकर्षण यांनी नर्सला इंजेक्शन लिहून दिलं होतं. डॉक्टर संकर्षण यांनी कुठलंही इंजेक्शन आणलं नव्हतं, त्यांनी नर्सला इंजेक्शन लिहून दिलं होतं. आणि हा वॉर्ड बॉय बघा, जेव्हा इथे डॉक्टर संकर्षण यांनी कोलते स्टेबल आहे असं नर्सला सांगितलं, त्याच वेळेला त्यांना एक फोन आला अशी बातमी मिळाली. तेव्हा डॉक्टर संकर्षण यांच्या घरी काहीतरी एमर्जन्सी आली आणि त्यांच्यासाठी फोन आला आहे म्हणून ते रिसेप्शनला आले आणि ते फोनवरती बोलत होते. त्याच वेळेला ते बाहेर आल्यानंतर एक माणूस आतमध्ये जातो आणि तो माणूस बाहेर आल्याचंही CCTV फुटेज माझ्याकडे आहे, कारण तो जेव्हा घाईघाईने ICUमधून इंजेक्शन देऊन बाहेर पडला ना, तेव्हा त्याचा मला धक्का लागला आणि त्यानंतर त्या माणसाला मी सुद्धा नीट बघितलेला आहे.
तेव्हा इथे आता तुम्ही बघाल तर डॉक्टर संकर्षण जेव्हा फोनवरती बोलायला गेलेत तेव्हाचं सुद्धा फुटेज याच्यामध्ये आहे. ते फोनवरती बोलत आहेत आणि नर्ससुद्धा इंजेक्शन घेण्यासाठी बाहेर गेली होती आणि त्याच वेळेला हा माणूस आतमध्ये गेला आणि नंतरला नर्स गेली आतमध्ये तेव्हा त्या माणसाने नर्सला सांगितलं की मॉनिटर बंद आहे म्हणून आणि तो इंजेक्शन घेऊन आलेला होता म्हणून. हे सगळं त्या माणसाने नर्सला सांगितलं की मॉनिटर बंद झालं आहे. म्हणजे डॉक्टर संकर्षण हे बाहेर आल्यानंतर मॉनिटर बंद झाला नव्हता तर त्या माणसाने तो मॉनिटर बंद केला होता. आणि हे बघा तुम्ही आता हे चारही फुटेज बघाल ना, तो माणूस आतमध्ये जाईपर्यंत इंजेक्शन देऊन बाहेर येईपर्यंत जे जे काही घडलं आहे हे तुम्ही चारही फुटेज बघा. संकर्षण फोनवरती बोलत आहेत, त्याच्यानंतरला ते डिरेक्टली आपल्या केबिनमध्ये गेलेत. ते कोलतेच्या रूममध्ये सुद्धा गेलेले नाही आहेत. मग त्यांना काय माहिती तिथे काय घडले आणि काय नाही ते. संकर्षण कोलतेच्या बायकोबरोबर त्यांच्या केबिनमध्ये बोलत होते आणि तेव्हा तिथे आकाशसुद्धा होता आणि तेव्हा नर्सने येऊन सांगितलं की कोलते आता जिवंत नाही आहेत म्हणून. तेव्हा इथे संकर्षणला त्या इंजेक्शनबद्दल सुद्धा माहिती नव्हतं. त्यांनी ते इंजेक्शन कन्फर्म केलं आणि मगच ते द्यायला सांगितलं होतं. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, पण कशावरून याच माणसाने इंजेक्शन दिलं आहे, आम्ही का विश्वास ठेवायचा. तेव्हा भूमी म्हणते, कारण तुम्ही फुटेज नीट बघा रागिनी मॅडम, त्या माणसाच्या खिशामध्ये तुम्हाला इंजेक्शन दिसत नाही आहे का. त्या माणसाच्या खिशामध्ये इंजेक्शन आहे आणि तो इंजेक्शन घेऊनच त्या ठिकाणी गेला होता. म्हणून तर डॉक्टर संकर्षण फोनवरती बोलून जाईपर्यंत त्या माणसाचा जीव गेला होता ना. म्हणजे डॉक्टर संकर्षण यांनी लिहून दिलेलं इंजेक्शन हे देण्याच्या आधीच त्या माणसाने कोलतेला इंजेक्शन दिलं होतं आणि त्यानेच कोलतेचा जीव गेला होता. तेव्हा रागिनी म्हणते, पण आम्ही का विश्वास ठेवायचा ना. का विश्वास ठेवायचा, कशावरून हा माणूस या डॉक्टर संकर्षण यांनीच मॅनेज केला नसेल, आम्ही का विश्वास ठेवायचा. तेव्हा भूमी म्हणते, एक मिनिट, म्हणजे हॉस्पिटल संकर्षण अधिकारी यांचं आहे, मग तेच आपल्या हॉस्पिटलमध्ये अशी माणसं मॅनेज का करतील ज्याने त्यांच्या पेशंटचा जीव जाईल, त्यांची इमेज खराब होईल, असं डॉक्टर संकर्षण का करतील ना. आणि तो माणूस बघा ना तुम्ही, संशयास्पद आहे. आणि हा माणूस जर डॉक्टर संकर्षण यांचा असता तर त्यांच्याच माणसाची क्लिप त्यांनी तुम्हाला सगळ्यांना का बरं दाखवली असती, त्याला एक्सपोज का केलं असतं. आणि कशावरून तुम्ही म्हणताय की डॉक्टर संकर्षण अधिकारी ज्यांनी आतापर्यंत अशी एकसुद्धा चूक केलेली नाही आहे ते मुद्दामून इथे कोलतेच्या बाबतीत हे सगळं करतील. त्याने काय होणार आहे, त्यांच्या हॉस्पिटलचं आणि त्यांचं नाव खराबच होणार आहे ना. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, कुठलाही डॉक्टर जाणून बुजून ही चूक करणार नाही आणि डॉक्टर संकर्षण यांची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. जे काही केलं आहे ते या माणसाने केलं आहे. आणि तुम्ही CCTV फुटेजचं टायमिंग बघा, त्या टायमिंगमध्ये तुम्ही जर बघाल तर या माणसाची चूक आहे. डॉक्टर संकर्षण यांना याच्याबद्दल काहीही माहिती नाही आहे असं भूमी म्हणते आणि तिचं बोलून पूर्ण करते. तेव्हा रागिनी म्हणते, पण आम्ही या गोष्टीवरती विश्वास का ठेवायचा. तेव्हा विवेक सर म्हणतात, का विश्वास ठेवायचा नाही, सगळे पुरावे सगळे फुटेज आपल्यासमोर आहे ना. डॉक्टर संकर्षण हे निर्दोष आहेत हे तरी सिद्ध झाले, कारण जेव्हा इथे कोलतेचं ऑपरेशन झालं तेव्हा तो बरा होता आणि त्यानंतर कोलतेचा जीव गेला आहे, त्यावेळेला डॉक्टर संकर्षण हे तिथे नव्हते. त्याच्यामुळे आपण त्यांच्यावरती संशय घेणं हे चुकीचंच आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता विवेक सर म्हणत असतात, कुठलाही डॉक्टर मुद्दामून आपल्या हॉस्पिटलची आणि स्वतःची इमेज डाऊन करणार नाही. आणि जेव्हापासून हे प्रकरण सुरू झाले तेव्हापासून डॉक्टर संकर्षण यांची काय अवस्था आहे ही मी डोळ्याने बघितलेली आहे. तेव्हा इथे आता संकर्षण म्हणत असतो की डॉक्टर, आता सगळं व्यवस्थित होईल असं मला वाटते, मी तुमच्या निकालाची वाट बघतोय. तेव्हा विवेक सर म्हणत असतात की डॉक्टर संकर्षण, अहो तुमच्या बायकोने आता काही विचारायला ठेवलंय तरी काय. त्यांनीसुद्धा निकाल जाहीर केला आहे की तुम्ही निर्दोष आहात. याचा अर्थ तुम्ही निर्दोष आहात. आमच्याकडून तुम्हाला क्लीन शीट आहे, तुम्ही काही केलेलं नाही आहे, तुम्ही निर्दोष आहात. मग ह्या चौकशीला काही अर्थच उरत नाही. तुमच्या बायकोने तुमची बाजू मांडून तुम्हाला निर्दोष सिद्ध केलेलं आहे. त्यांनी बोलायलाच काही ठेवलेलं नाही आहे. तुम्ही काही केलेलं नाही आहे. त्यांचा तुमच्यावरती असलेला ठाम विश्वास आणि त्याच्यामुळेच त्यांनी परखडपणे आपली बाजूही मांडली आणि त्याचबरोबर तसे पुरावेही सादर केले. फक्त बोलून दाखवलं नाही तर तसे पुरावेही सादर केले. त्यामुळे तुम्ही निर्दोष झालेले आहात. तर इथे डॉक्टर संकर्षण अधिकारी, आम्ही सगळेजण तुम्ही निर्दोष सिद्ध झाल्यामुळे तुमचे अभिनंदन करतो. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो, थँक्यू सो मच सर, मी आभारी आहे तुमचा की तुम्ही सगळ्यांनी माझी बाजू व्यवस्थितरित्या ऐकून घेतली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला वाईट वाटत असतं. आकाशला वाटतं की संकर्षण निर्दोष होता आणि संकर्षण निर्दोष होता म्हणूनच भूमीने त्याची बाजू घेतली आणि परखडपणे त्याची साथ देत
त्याची बाजू मांडली. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश अरे काय हे, काय सगळं घडलं? मला तर वाटतंय ना या सगळ्यामध्ये त्या संकर्षणचाच हात आहे. त्यानेच त्या माणसाला आणलं असेल तिथे आणि आता फसतोय म्हणून त्या माणसाला एक्सपोज केलं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आत्या प्लीज प्लीज, आता जे काही आपल्यासमोर आले, जे काही आपण पुरावे बघितले, निदान आपण त्याच्यावरती तरी विश्वास ठेवूया ना. ते तरी खरं आहे असं आपण ॲक्सेप्ट करूया. डॉक्टर संकर्षण अधिकारी यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न आपण का करतोय? जर तो निर्दोष आहे तर तो निर्दोष आहे हे सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश इथे आता रागिणीला छान असं गप्प करतो. तेवढ्यातच तिथे भूमी आणि संकर्षण हे दोघेजण आलेले असतात. तेव्हा संकर्षणला आकाशचा खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे आकाश आता संकर्षणकडे बघत असताना संकर्षण एक शब्दसुद्धा बोलत नाही. तो सरळ आता तिथून निघून जात असतो. तेवढ्यातच आकाश म्हणतो, संकर्षण प्लीज प्लीज संकर्षण थांबा. हे बघा, जे काही झालं किंवा जे काही आम्ही पुरावे बघितले त्याच्यावरून आम्हाला कळले की तुम्ही निर्दोष आहात. तुमची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे आणि माझी चूक झाली. मी खरंच तुमच्यावरती संशय घ्यायला नको होता, म्हणून मी मनापासून तुमची माफी मागतोय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तेव्हा इथे संकर्षण काहीच बोलत नाही. तेव्हा रागिनी इथे आता आकाशकडे रागाने बघत असते. तिला वाटत असतं कशाला या संकर्षणजवळ बोलायचं. तेव्हा इथे संकर्षण जात असताना भूमी म्हणते, संकर्षण हे बघा, आकाश जे काही बोलतोय ते मनापासून बोलतोय, आता हे सगळं सोडा ना. तेव्हा इथे संकर्षण एक आता मार्कर घेतो आणि म्हणत असतो की आकाश महाजन हे परमनंट मार्कर आहे. बघा याच्यावरती लिहिलं आहे परमनंट मार्कर. आणि इथे आता डॉक्टर संकर्षण आपल्या शर्टवरती त्याची लाईन ओढतो आणि म्हणत असतो की बघ, आता माझ्या शर्टवरती जी ही मी लाईन ओढलेली आहे ती आता पुसून दाखव ना. दाखव ना पुसून. ही परमनंट मार्करने ओढलेली लाईन तू पुसून दाखव ना. नाही पुसू शकणार ना आकाश? हेच तुला मला सांगायचं आहे की तू सुद्धा माझ्या इथे एवढ्या वर्षाच्या करिअरला, माझ्या इमेजला तू असंच गाळबोट लावलेस आणि जो काही तू डाग लावलेस ना तो कधीही पुसून न जाणार आहे. कळते का तुला? तुझ्यामुळे माझ्यावरती चौकशी बसली, तुझ्यामुळे माझं लायसन्स सरेंडर करायला लावलं, तुझ्यामुळे मला माझ्याच हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी बंदी केली. आता मला परवानगी दिली की मी माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊ शकतो म्हणून, पण तुझ्यामुळे मला बंदी केली होती. तुझ्यामुळे माझ्यावरती संशय घेतला गेला. माझ्या पेशंटच्या मनामध्ये तुझ्यामुळे संशय निर्माण झाला. कळते का तुला? हे सगळं तुझ्यामुळे झाले आकाश. तुझ्यामुळे माझी गेलेली इमेज परत येणार आहे. तुझ्यामुळे माझ्या इमेजला जे गाळबोट लागले, जो डाग लागला आहे माझ्या करिअरला, तो परत येणार आहे का? माझी प्रॅक्टिस थांबवण्यात आली होती फक्त तुझ्यामुळे. अरे तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. उद्ध्वस्त केलंस तू. मी तुला सांगत होतो मी काही केलेलं नाही आहे, तरी पण तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास. तुला का माझ्यावरती संशय घ्यावासा वाटला? का तुला वाटलं की मी हलगर्जीपणा करतोय? एवढ्या वर्षाच्या माझ्या करिअरमध्ये मी कधी हलगर्जीपणा केला नाही आणि कोलतेच्याच बाबतीत का करेन असं तुला वाटलं? तुला जे काही वाटलं ना आकाश, त्याच्यामुळे तू माझं किती मोठं नुकसान केलं आहेस ना ते तुला कळणार नाही आहे. म्हणून मी तुला म्हणतोय की तुझ्या सॉरीने आहे ना मला आता काही फरक पडणार नाही आहे. तुझ्या सॉरी बोलण्यामुळे, तुझ्यामुळे माझ्या इमेजला जो डाग लागला आहे तो निघून जाणार नाही आहे. लोकांच्या मनामध्ये माझ्याबद्दल जो गैरसमज झाला आहे ना तो नीट होणार नाही आहे. कळतं आहे तुला? ते आता पुन्हा मला तो विश्वास मिळवण्यासाठी तेवढीच मेहनत करावी लागणार आहे जी मी आधी केली होती. त्याच्यामुळे तुला मी कधीच माफ करणार नाही आहे आकाश, कधीच माफ करणार नाही. पण एक गोष्ट मात्र मी खात्रीने सांगतो, तो माणूस मी मॅनेज केला नव्हता, तो माणूस तुझा आहे. तुझा आहे आकाश. तू मला इथे आला होतास बरबाद करायला. माझ्या हॉस्पिटलमध्ये तुझा पेशंट घेऊन आलास आणि मला या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलास ना. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता माझी माफी मागून काही होणार नाही आहे. तू जसा मला मेंटली त्रास दिलायस ना त्याची भरपाई होणार नाही. मी तुला आता त्रास देणार आकाश. कोर्टात खेचणार मी तुम्हाला. सगळ्या महाजन कुटुंबियांना आहे ना कोर्टामध्ये खेचणार. कळतंय तुला? तू त्या माणसाला आणलं होतंस माझी इमेज खराब करण्यासाठी, माझी इमेज डाऊन करण्यासाठी. तूच त्या माणसाला इथे घेऊन आला होतास आणि हे लवकरात लवकर मी सिद्ध करेन. तुला कोर्टात खेचेन आकाश महाजन. तुझ्यामुळे जो काही मला मेंटली त्रास झाला आहे ना त्याची भरपाई तर मी करून घेणारच. तेव्हा भूमी म्हणत असते, डॉक्टर संकर्षण एक मिनिट. हे बघा, माझा जसा तुमच्यावरती विश्वास होता ना की तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे, तसाच माझा आकाशवरती विश्वास आहे. त्याने सुद्धा काहीही केलेलं नाही आहे. तुमच्यामध्ये गैरसमज झाला आहे. प्लीज आता जे काही झालं ते विसरून आपण सगळेजण शांत राहूया का? हे बघा, या सगळ्यात आकाशची काही चूक नाही आहे. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, भूमी प्लीज प्लीज तू त्याची बाजू घेऊ नकोस. त्याने हे सगळं मुद्दामून केले.
मुद्दामून केले भूमी, याने माझं कुटुंब उद्ध्वस्त केलं. तुला माहिती आहे ओजसने मला काय प्रश्न विचारला? सांग ना. ओजस मला म्हणाला की खरंच बाबांनी त्या कोलतेला मारलंय का? कोलतेचा खून केलाय का? विचारलं ना ओजसने. तेव्हा रागिनी म्हणत असते की चला, म्हणजे आता इथे संकर्षण आपल्या बायकोबद्दल पल्लवीबद्दल बोलतोय, पण इथे आता आकाशला असंच वाटेल की डॉक्टर संकर्षण इथे आता कोलते प्रकरणाबद्दल बोलतोय. तर इथे आता डॉक्टर संकर्षण आकाशला इनडायरेक्टली हेच सांगत असतात की तुझ्यामुळे माझी बायको मला सोडून गेली, तुझ्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो की मी माझ्या ओजसच्या एका आशेसाठी मी इथे जिवंत आहे की सगळं काही आमच्यामध्ये नीट होईल, माझा ओजस मला परत मिळेल. पण ह्याच्यामुळे मी माझ्या ओजसला पुन्हा गमावलं असतं ह्याच्यामुळे. तेव्हा मी आता या आकाशला कधीच माफ करणार नाही आहे, त्याला मी कोर्टामध्ये खेचणार म्हणजे खेचणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वरून आलेला असतो एका गोडाऊनमध्ये. रागिनीने त्याला भेटायला बोलवलेलं असतं. वरून तिथे येतो, आजूबाजूला बघतो आणि म्हणतो रागिनी मॅडम कुठे आहेत? त्यांनी तर मला इथेच बोलावलं होतं ना. तेव्हा इथे रागिनी पिस्तूल घेऊन येते आणि ती वरूनच्या आता पाठीमागे लावते. तेव्हा वरून म्हणतो कोण कोण आहे इथे, कोण आहे इथे? तेव्हा इथे रागिनी म्हणते काय रे धोकेबाज, दगा दिलास ना तू मला, फसवलंस ना तू मला. म्हणजे पेनड्राईव्ह तू घेऊन आलास, फुटेज तू घेऊन आलास, पण त्याची एक कॉपी तू त्या भूमीला दिलीस ना. माझ्याबरोबर गद्दारी केलीस तू, त्या भूमीची आणि त्या संकर्षणची साथ दिलीस का? तेव्हा वरून म्हणतो मॅडम अहो मी असं का करेन, मी तर तुम्हाला फुटेज आणून दिलं होतं ना. तेव्हा इथे आता रागिनी म्हणते हे बघ, बेईमानीचं काम करत असेल ना मी, तरीसुद्धा माझ्या कामामध्ये माझी इमानदारी पक्की असते. ठीक मी बेईमानीचं काम करते, पण इमानदारी मी कधीच अशी घाण ठेवत नाही, तू ठेवलीस तशी. तेव्हा इथे वरून म्हणतो नाही मॅडम मी खरंच सांगतोय, मी तुमच्याबरोबर धोकेबाजी केलेली नाही आहे. तेवढ्यातच तिथे आता CCTV फुटेज ज्या माणसाने दिलेलं असतं भूमीला, त्या माणसाला इथे पकडून आणलेलं असतं. तेव्हा इथे वरून म्हणतो काय रे, मी तुझ्याकडून जेव्हा CCTV फुटेज घेतलं होतं तेव्हा तू भूमीला फुटेज दिलेस, हे तू का मला सांगितलं नाहीस? सांग ना का नाही सांगितलंस? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो भूमी मॅडम यांनी माझ्याकडून आधीच फुटेज नेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं कुणाला सांगू नकोस म्हणून. तेव्हा वरून म्हणतो तुला इथे कामाला कोणी लावले? मी कामाला लावले ना तुला. मग तुला जर मी कामाला लावू शकतो तर एवढी मोठं गोष्ट करण्याच्या आधी तुला मला विश्वासात घेऊन सगळं सांगावं असं वाटलं नाही का रे? जा आताच्या आता याचा चांगला बंदोबस्त करा रे, असं वरून आपल्या माणसांना सांगतो. तेव्हा इथे वरून म्हणतो मॅडम बघितलंत ना, या माणसाने गद्दारी केली, मी नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणते अगदी बरोबर, जे काही केले ते या माणसाने केले, पण आता हे सगळं घडलं त्याच्यामुळे तो संकर्ष निर्दोष सिद्ध झाला ना. आणि मग काय, आकाशने सुद्धा त्याची माफी मागितली आता. पण इथे आता आकाश जरी शांत झाला असला तरी डॉक्टर संकर्षण खूप चिडला आहे. पण आता तो सुद्धा थोड्या दिवसांनी शांत होईल आणि मग त्या भूमीचा मोर्चा पुन्हा माझ्याकडे वळेल. त्याच्या आधी मला काहीतरी केलं पाहिजे, या दोघांमध्ये वाद असेच पेटत राहिले पाहिजे. तेव्हा इथे डॉक्टर संकर्षण आपलं काम करत असतो. भूमी आता विचार करत असते, तिला आता काही करून डॉक्टर संकर्षण यांच्या मनातून आता आकाशबद्दल जो काही गैरसमज असतो तो बाजूला करायचा असतो. तेव्हा इथे भूमी आता किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच डोरबेलचा आवाज येतो. तेव्हा इथे भूमी जात असताना इथे संकर्षण म्हणतो एक मिनिट तू नको जाऊ, मी बघतो ना. तेव्हा इथे संकर्षण जातो आणि दरवाजा उघडतो तर इथे संकर्षणने बुके ऑर्डर केलेला असतो. तेव्हा इथे भूमी विचारते संकर्षण तुम्हाला बुके कोणी पाठवले? तेव्हा संकर्षण म्हणतो नाही मला बुके पाठवलेलं नाही आहे, मी ऑर्डर केला आहे. तेव्हा भूमी म्हणते अच्छा. तेव्हा इथे संकर्षण म्हणतो की भूमी मला तुला थँक्स म्हणायचं आहे, म्हणून त्यासाठी मी तुझ्यासाठी बुके मागवला आहे, प्लीज तू इकडे ये ना, मला हा बुके तुला द्यायचा आहे. तेव्हा भूमी म्हणते मला कशाला? तेव्हा संकर्षण म्हणतो भूमी अगं तुझ्यामुळे मी निर्दोष सिद्ध झालो आहे, तुझ्यामुळे माझं लायसन्स, माझं प्रॅक्टिस, माझं हॉस्पिटल मला परत मिळाले, तुझ्यामुळे माझ्या इमेजला लागलेला डाग हा तू पुसून काढला आहेस भूमी, मग मला तुला थँक्स म्हणायला नको का? तेव्हा भूमी म्हणते संकर्षण खरंच हे सगळं करायची गरज नाही आहे, तुम्ही ऑलरेडी मला 4-5 वेळा थँक्स म्हणालात. तेव्हा संकर्षण म्हणतो हे बघ भूमी मला माहिती आहे मी तुला थँक्स म्हणालो आहे, पण अगं ते सुद्धा कमीच पडेल, तू जे काही माझ्यासाठी केलेस ना त्याच्यासमोर हे काहीच नाही आहे भूमी. भूमी जेव्हा शब्द कमी पडतात ना तेव्हा तिथे फुलं उपयोगी पडतात. आणि बघ ना मला तुला फुलं देऊन मनापासून तुला थँक्स म्हणायचं होतं,
फुलांपेक्षा असं छान असं गेस्चर दुसरं कुठलं असू शकतं. तेव्हा इथे संकर्षण म्हणत असतो, तू जे काही केलेस ना भूमी त्याला हिंमत लागते. माझ्या विरोधामध्ये दुसरं कुणी नव्हतं. तुझा एक्स हजबंड तुझा नवरा होता. तो माझ्या विरोधात असताना देखील तुझा माझ्यावरचा विश्वास ढासळला नाही आणि तू सगळ्यांसमोर माझी बाजू घेतलीस. मला निर्दोष सिद्ध केलंस. यालासुद्धा खूप मोठं धाडस लागतो भूमी. आणि जे तू केलेस माझ्यासाठी, मला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तू खूप जास्त आकांताने प्रयत्न केलेस. त्यासाठी मला तुला मनापासून थँक्स म्हणायचं आहे. माझ्यावरचा विश्वास तू ढळू दिला नाहीस म्हणून मला तुला मनापासून थँक्स म्हणायचं आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की मला माणसाचं मन कळतं. तुम्ही प्रामाणिक आहात. माझा तुमच्यावरती विश्वास होता म्हणून मी तुमची साथ दिली. मला माणसं ओळखता येतात संकर्षण, म्हणून मी तुम्हाला निर्दोष सिद्ध केलं. बाकी एवढं असं मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, संकर्षण तुम्ही बसा. तेव्हा ती त्याच्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि म्हणत असते की हे घ्या. आज दिवसभर तुमची खूप दगदग झाली ना आणि गेली 2-3 दिवस तुम्ही नीट झोपलासुद्धा नाही आहात. तेव्हा हे तुम्ही प्या, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे भूमी म्हणते की जेवण तयार होईल, मग मी ओजसला घेऊन येते. तुम्ही दोघेजणं जेवूनसुद्धा घ्या. तेव्हा इथे भूमी पुन्हा स्वयंपाकाला सुरुवात करते. पण तिच्या डोक्यात एकच विचार सुरू असतो की आता आकाशला निर्दोष सिद्ध कसं करायचं. त्या दीपकला लवकरात लवकर पकडायला हवंय असं आता भूमी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संकर्षण आपल्या मनामध्ये म्हणत असतो की भूमी, आत्तापर्यंत माझी इतकी काळजी फक्त माझ्या पल्लूने घेतली आणि तिच्यानंतर जर माझी काळजी कोणी घेतली असेल तर ती तू आहेस भूमी, असं संकर्षण म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आकाश आता आलेला असतो पोलीस स्टेशनला आणि तो दीपकचा फोटो गायकवाड सरांना दाखवतो आणि म्हणतो की कोलतेच्या मृत्यूच्या मागे या माणसाचा हात आहे असा मला संशय आहे. तेव्हा गायकवाड सर आपल्या मोबाईलमध्ये असलेला त्या दीपकचा दुसरा फोटो इथे आकाशला दाखवतात. तेव्हा आकाश म्हणतो, दोन्ही फोटो एकसारखेच कसे काय? तेव्हा आकाश इथे म्हणतो, हा फोटो तुमच्याकडे कसा आला? गायकवाड सर म्हणतात, हा फोटो मला भूमी मॅडमने दिला आहे. तुमच्या गाडीचे ब्रेक फेल होण्यामागे याच माणसाचा हात आहे असा संशय इथे भूमी मॅडमला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता दीपक फोनवरती बोलत असतो. तेवढ्यातच तिथे रागिणीची गाडी येते. तेव्हा रागिणी इथे दीपकला उडवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा दीपक बाजूला जाऊन उभा राहतो. तेवढ्यातच इथे रागिणी आता गाडीतून उतरते आणि दीपक बरोबर बोलत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशला समजतं की भूमी जरी संकर्षणकडे गेली असली तरीसुद्धा ती त्या माणसाला शोधण्याचा प्रयत्न करते ज्या माणसामुळे इथे गाडीचे ब्रेक फेल झाले होते. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी आणि दीपक दोघेजण बोलत असताना भूमी रिक्षामधून जात असते आणि ती त्या दोघांना एकत्र बोलताना बघते. तेव्हा दीपक म्हणतो, मॅडम भूमी आली भूमी. तेव्हा रागिनी खूपच जास्त घाबरते.